काळ होता रजाकारांचा आणि गावावर 1000 रजाकार चालून आले आणि या गडीने मित्रांनो 1.5 वर्ष गावाला आतमध्ये लपून ठेवलं. तर मित्रांनो ही गडी आहे दादाहरी वडगाव. नाव जसं दादाहरी वडगाव गावाचं आहे तसंच दादाहरी देशपांडे या गडीच्या मालकाचं आहे. मित्रांनो हे शूर सरदार बाजीराव पेशवे यांच्या काळातील एक प्रमुख सरदार होते. शनिवारवाडा पाहून खूपच जास्त प्रभावित झाल्याच्या नंतर आपल्याकडेही अशा पद्धतीची सुंदर वास्तू असावी अशा पद्धतीची एक सुप्त इच्छा दादाहरी देशपांडे यांच्या मनामध्ये उमगली आणि या कल्पनेतून एक भव्य आणि दिव्य अशा पद्धतीची गडी साकारल्या गेली. आपल्या परळी तालुक्यातील आणि बीड जिल्ह्यातील या वैभवामध्ये भर टाकण्यात या गडीचा मोलाचा वाटा आहे. परळीपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गडीमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला समजतं की गडी कशी असावी लागते, गडी कशी असायला पाहिजे. खाली 30 फूट दगडांनी आणि वरती 30 फूट मातीने बांधलेली ही गडी मित्रांनो एकदम इतिहासाचा जिवंत पेशकश आपल्याला पाहायला मिळते. गडी मित्रांनो एवढी रुंद आणि भव्य आहे की ती पाहता क्षणीच आपले डोळे तृप्त होतात. खरं म्हणजे या गडीचं शूट करण्यामध्ये आपल्याला सगळ्यात मित्रांनी खूप सहकार्य केलं. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला जाणवतो तो म्हणजे भव्य पद्धतीचा भक्कम दरवाजा, संपूर्ण हत्ती आणि हत्तीवर सरदार अशा पद्धतीनं या गडीतून त्या काळामध्ये एंट्री मारल्या जाईल. सरदार दादाहरी देशपांडे यांचं नावलौकिक खूप जबरदस्त होतं. दुसरी गडी ही त्यांची सोनपेठ तालुका जे की मूळचे परभणी या जिल्ह्यातील आहे, परंतु वडगाव असं एक ठिकाण निवडलं ज्या ठिकाणावरून शत्रूंनी ज्यावेळेस आपल्यावर हल्ला केला तर त्यांचे तोफाचे गोळे गडीवर येणार नाहीत अशा पद्धतीची जागा. मित्रांनो संपूर्ण चारी बाजूनं असणारा बालघाटचा डोंगर आणि ज्यावेळेस शत्रू त्या टेकड्याच्या खाली येण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस इथल्या बुरुजावरून शत्रूवर नेम धरल्या जाईल आणि शत्रू चारी मुंड्याची अशा पद्धतीचं एक्सलंट पद्धतीचं त्या काळातील त्यांनी लावलेलं गडीचं निवडलेलं ठिकाण आणि त्यांनी वापरलेलं त्यांचं डोकं. आतमध्ये मित्रांनो व्यायामशाळा, मल्लखांब, त्याच्यासोबतच सुंदर पद्धतीच्या गोट्या आणि ही जबरदस्त पद्धतीची सुरुवातीची कमान या गोष्टी मित्रांनो आपल्याला प्रेक्षणीय जसं की आपण एका भव्य मोठ्या किल्ल्यात आहोत अशा पद्धतीचं एक दृश्य त्या ठिकाणी तयार करवतात. मित्रांनो आतमध्ये आमचे जे मित्रमंडळ आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेल्या माहितीनुसार हे जे लाकडं आहेत हे झिगझॅग पद्धतीने बसवलेले आहेत. खरं म्हणजे मी खूप खुश झालो ज्यावेळेस मला हे छोटे मुलं मला त्यांच्या गावातील या इतिहासाची माहिती देताना आढळले. 25 ते 30 मुलं मित्रांनो या ठिकाणी भर उन्हामध्ये 2 ते 2:30 वाजता आले. खरं तर त्यांचा मी थँकफुल आहे की त्यांना त्यांच्या इतिहासाबद्दल एवढी आवड आहे. आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला एक बारव पाहायला मिळतं. त्यासोबतच मित्रांनो 3 भल्या मोठ्या विहिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. असं लोभस आणि जबरदस्त पद्धतीचं दृश्य पाहून माझं मन मोहलं. शेवटी कसं तुमच्या आठवणी राहा उद्या तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्हाला बरं वाटलं पाहिजे मला आम्ही आहेत म्हणून. मला तुमची आयडी सांगा पण आम्हाला. तेरावीट बालाजी मुंडे. बालाजी खाली वा तसं नाही म्हणजे खाली येण्याचं नाही पण ते खाली काहीतरी फेकायला तर तोल जात असते अशानं. तर हे खूप अवघड काम आहे. असं इथं तोफा भरले ना आपले कपडे भरले. हो तिकडे सुखाचे, आनंदाचे आणि एकांताचे क्षण गडीवर या बारवामध्ये ज्यावेळेस घालवले असतील ते दिवस आठवा मित्रांनो. एवढं लोभस आणि जबरदस्त पद्धतीचं बांधकाम एकदम भारी वाटत आहे. सर महत्वाचा प्रश्न, तुम्हाला आमच्या गावामध्ये येऊन कसं वाटतं? एकदम भारी वाटायला लागलं कारण की सगळे सपोर्टिव्ह मित्र येतं तुम्ही आणि त्याच्यामुळं मला पण व्हिडिओ बनवायला मजा आली. कारण की एवढे सुंदर आणि जबरदस्त मदत करणारे पोरं आपल्याला सहसा दुसरीकडे पाहायला मिळत नाहीत. पुढचा व्हिडिओ बघून तर तुम्हाला खूप छान वाटेल. थोडंसं चिलारीचं जंगल या ठिकाणी झालेलं आहे आणि हे गावातील जे काही शून्य इतिहास प्रेमी मंडळी आहे त्यांनी आपल्याला गडीचा आतून परिसर संपूर्ण दाखवलेला आहे. ज्यावेळेस मी एकला भटकंती करतो त्यापेक्षा जर त्या गावातील मुलं किंवा मग त्या गावातील व्यक्ती आपल्याला अशा पद्धतीने मदत करत असतील तर आपल्याला आणखी बरं वाटतं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच.
धन्यवाद.